अव्यक्तोऽक्षर इत्युत्तमाहु परमां गतिं यं प्राप्त न निवर्तन्ते तद्धाम परम मम. वेदांती ज्याचे अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करतात, जे परम लक्ष्य म्हणून जाणले जातात, त्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही, तेच माझे परमधाम होय. तात्पर्य: ब्रह्मसंहितेमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या परमधामाचे वर्णन चिंतामणी धाम असे करण्यात आले आहे. चिंतामणी धामामध्ये सर्व इच्छा पूर्ण होतात. भगवान श्रीकृष्णांचे परमधाम गोलोक वृंदावन हे चिंतामणींनी रचिलेल्या प्रसादांनी पूर्ण युक्त आहे. त्या धामामध्ये कल्पवृक्षही आहेत, जे इच्छेनुसार कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ पुरवितात. तसेच तेथे सुरभी नामक गायी आहे, ज्या अमर्याद दुधाचा पुरवठा करतात. या धामामध्ये हजारो लक्ष्मी भगवंतांची सेवा करतात, जे सर्व कारणांचे कारण आदिपुरुष श्री गोविंद म्हणून ओळखले जाते. भगवंत वेणुवादन करीत असतात. वेणुम क्वणंतम. त्यांचे दिव्य रूप हे साऱ्या ब्रह्मांडात अत्यंत आकर्षक आहे. त्यांचे नेत्र कमलदलाप्रमाणे आहेत आणि त्यांच्या देहाचा वर्ण हा मेघवर्णाप्रमाणे आहे. श्रीकृष्ण इतके सुंदर आणि आकर्षक आहेत की त्यांचे सौंदर्य हजारो मदनांच्या सौंदर्यालाही मागे टाकते. ते केशरी वस्त्र परिधान करतात. त्यांच्या कंठी वैजयंती माला आहे आणि सुंदर मयूरपंख आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वतःच्या धामाचे, गोलोक वृंदावनाचे केवळ मोजकेच वर्णन करतात. हे गोलोक वृंदावन धाम आध्यात्मिक जगतामध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि याचे विस्तृत वर्णन ब्रह्मसंहितेमध्ये करण्यात आले आहे. वेदांमध्येही सांगण्यात आले आहे की भगवत धामाहून श्रेष्ठ असे इतर कोणतेही धाम नाही आणि ते म्हणजेच परमलक्ष्य आहे. पुरुषान्न परम चिकित्सा काष्ठा परमागती. जेव्हा मनुष्याला भगवत धामाची प्राप्ती होते, तेव्हा तो भौतिक जगतात पुन्हा कधीच येत नाही. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे परमधाम हे गुणात्मक दृष्ट्या सारखेच असल्यामुळे त्यांच्यामध्ये मुळीच भेद नाही. या पृथ्वीवर दिल्लीच्या दक्षिण-पूर्व दिशेला 90 मैल अंतरावर असलेले वृंदावन म्हणजे आध्यात्मिक विश्वातील परमधाम गोलोक वृंदावनाची प्रतिकृतीच आहे. जेव्हा श्रीकृष्ण पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले, त्यावेळी त्यांनी या वृंदावनातच लीला केल्या. वृंदावन भारतामधील मथुरा जिल्ह्यामध्ये आहे व त्यांचे क्षेत्रफळ 84 मैल आहे. पुरुषं संपरं पार्थभक्त्या लभ्यस्तनन्या यस्यांतस्थानी भूतानि येन सर्वमिदं ततं. सर्वांहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांची प्राप्ती अनन्य भक्तीनेच होते. ते जरी आपल्या धामामध्ये विराजमान असले तरी ते सर्वव्यापी आहे आणि सर्व काही त्यांच्या ठायी स्थित आहे. तात्पर्य: या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ज्या ठिकाणाहून कधीच पुनरागमन होत नाही, ते परम लक्ष्य म्हणजे परमपुरुष श्रीकृष्णांचे धाम होय. ब्रह्मसंहिता या परमधामाचे वर्णन आनंद चिन्मय रस असे करते, अर्थात असे स्थान जेथे सर्व काही दिव्य आनंदमय आहे. तेथील वैविध्यपूर्ण अभिव्यक्ती ही भौतिक नसून दिव्यानंद गुणमयी आहे. 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे ते वैविध्य म्हणजे स्वतः भगवंतांचा आध्यात्मिक विस्तार आहे, कारण तेथील अभिव्यक्ती ही पूर्णपणे आध्यात्मिक शक्तीद्वारे होते. प्राकृत जगताबद्दल विचार केल्यास भगवंत जरी नित्य आपल्या परमधामामध्ये स्थित असले तरी ते आपल्या भौतिक शक्तीद्वारे सर्वव्यापी आहेत. म्हणून आपल्या परा आणि अपरा शक्तीद्वारे भगवंत सर्वत्र आध्यात्मिक व भौतिक दोन्ही विश्वांमध्ये उपस्थित आहेत. यस्यांतस्थानी अर्थात आपल्या आध्यात्मिक आणि भौतिक शक्तीमधील सर्व काही त्यांनीच धारण केले आहे. भक्त्या या शब्दावरून स्पष्ट दर्शविल्याप्रमाणे असंख्य वैकुंठ लोकातील किंवा श्रीकृष्णांच्या परमधामातील प्रवेश हा केवळ भक्तीद्वारेच निश्चित होऊ शकतो, परंतु इतर कोणत्याही पद्धतीद्वारे परमधामाची प्राप्ती होत नाही. वेदांमध्येही भगवंत आणि त्यांच्या परमधामांचे वर्णन करण्यात आले आहे. एकोवशी सर्वग कृष्णा. त्या धामामध्ये केवळ श्रीकृष्ण हेच एकमेव भगवंत आहे. ते परमकृपामूर्ती आहेत आणि त्या ठिकाणी ते जरी एकमेव भगवान म्हणून स्थित असले
तरी त्यांनी लक्षावधी विभूतींमध्ये स्वतःला विस्तारित केले आहे. वेदांमध्ये भगवंतांची तुलना एका निश्चल तरीही अनेक प्रकारची फळे, फुले आणि पाने असणाऱ्या वृक्षाशी करण्यात आली आहे. वैकुंठ लोकावर अधिपत्य असणारी भगवंतांची विस्तारित रूपे ही चतुर्भुज असतात आणि त्यांना विविध नावे आहेत. उदाहरणार्थ पुरुषोत्तम, त्रिविक्रम, केशव, माधव, अनिरुद्ध, ऋषिकेश, संकर्षण, प्रद्युम्न, श्रीधर, वासुदेव, दामोदर, जनार्दन, नारायण, वामन, पद्मनाभ इत्यादी. ब्रह्मसंहितेतही सांगण्यात आले आहे की भगवंत जरी आपल्या परमधाम गोलोक वृंदावनामध्ये विराजमान असले तरी ते सर्वव्यापी आहेत आणि यामुळेच सर्व काही व्यवस्थित चालले आहे. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे परास्य शक्ती विधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञानबलक्रियाच. त्यांच्या शक्ती इतक्या अनंत आहेत की ते जरी अत्यंत दूर असले तरी त्या शक्ती निर्दोष रीतीने सृष्टीतील सर्व क्रियांचे संचालन करतात. यत्र काले त्वनावृत्ती मावृत्ती चैव योगिन प्रयाता यांतीत कालम वक्ष्यामी भरतर्षभ. हे भरत श्रेष्ठा, आता ज्या वेगवेगळ्या काळी योग्याने या जगातून प्रयाण केले असतात तो परतून येतो अथवा येत नाही याचे मी तुला वर्णन करतो. तात्पर्य: जे भगवंतांना पूर्णपणे शरण गेलेले विशुद्ध भगवत भक्त असतात ते आपण आपला देह कोणत्या पद्धतीने अथवा केव्हा त्याग करावा याची मुळीच पर्वा करीत नाही. ते सर्व काही श्रीकृष्णांच्या हातात सोपवितात आणि सुखाने व सुलभतेने भगवतधामात परत जातात. परंतु जे अनन्य भक्त नाहीत आणि कर्मयोग, ज्ञानयोग, हठयोग यांसारख्या आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीच्या मार्गावर विसंबवून असतात त्यांना योग्य काळीच देहत्याग केला पाहिजे, जेणेकरून त्यांना या जन्ममृत्यूती भरलेल्या भौतिक जगतात व परतण्याची निश्चिती होते. जर योगी सिद्ध असेल तर भौतिक जगाचा त्याग करण्याकरिता तो स्थळ काळाची निवड करू शकतो, परंतु तो जर सिद्ध नसेल तर त्याचे यश योगायोगाने विशिष्ट योग्य काळी प्रयाण होण्यावर अवलंबून असते. ज्या काळी मनुष्यांचे प्रयाण होते आणि त्याला पुन्हा परतून यावे लागत नाही त्या योग्य काळाचे वर्णन भगवंत पुढील श्लोकामध्ये करतात. आचार्य बलदेव विद्याभूषण यांच्या मतानुसार काळ हा संस्कृत शब्द काळाच्या अधिष्ठाता देवतेचा सूचक आहे. अग्नि ज्योतिरः शुक्ल शश्माना उत्तरायणम तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जना. जे परब्रह्माला जाणतात ते अग्निदेवताच्या प्रभावामध्ये प्रकाशामध्ये दिवसाच्या शुभ क्षणी शुक्ल पक्षामध्ये अथवा सूर्य जेव्हा उत्तरायणात असतो त्या 6 महिन्यांमध्ये या भौतिक जगतात मृत्यू झाल्यावर परब्रह्माची प्राप्ती करतात. तात्पर्य: जेव्हा अग्नी, प्रकाश, दिवस आणि शुक्ल पक्षाचा उल्लेख करण्यात येतो तेव्हा जाणले पाहिजे की या सर्वांच्या अधिष्ठाता देवता आहेत, ज्या जीवांच्या मार्गक्रमणाची व्यवस्था करतात. मृत्यूसमयी मन हे मनुष्याला नवजीवनाच्या मार्गावर घेऊन जाते. उपर्युक्त काळी जर मनुष्याने योगायोगाने अथवा पूर्वयोजनेनुसार देहत्याग केला तर त्याला निर्विशेष ब्रह्मज्योतीची प्राप्ती होऊ शकते. ज्या योगीजनांनी योगाभ्यासात प्रगती केली आहे ते देहत्याग करण्याकरिता इष्ट स्थळ काळाची व्यवस्था करू शकतात, परंतु या गोष्टी इतरांच्या स्वाधीन नसतात. जर योगायोगाने शुभक्षणी त्यांना मृत्यू आला तर जन्ममृत्यूच्या चक्रात पुन्हा परतावे लागत नाही, नाहीतर ते परतून येण्याची सर्व दृष्टीने शक्यता आहे. तरीही कृष्ण भावनाभावित विशुद्ध भक्ताला पुनरागमनाचे मुळीच भय नसते. मग तो देहत्याग शुभकाळी अथवा अशुभकाळी किंवा योगायोगाने अथवा पूर्वयोजनेनुसार करो. धूमो रात्रिस्तथा कृष्ण शश्माना दक्षिणायनम तत्र चांद्रमस ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. धूर रात्र कृष्णपक्ष किंवा दक्षिणायनामध्ये जो योगी मरण पावतो तो चंद्रलोकाची प्राप्ती करतो, परंतु तो पुन्हा परत येतो. तात्पर्य: श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये कपिल मुनी
सांगतात की या भूतलावर जे सकाम कर्म करण्यामध्ये आणि यज्ञकरणामध्ये निपुण आहेत त्यांना मृत्यूनंतर चंद्रलोकाची प्राप्ती होते. असे उन्नत जीव चंद्रावर साधारणपणे 10,000 वर्षे वास्तव्य करतात आणि सोमरस पान करून जीवनाचा उपभोग घेतात. कालांतराने ते पृथ्वीवर परत येतात. याचा अर्थ असा होतो की स्थूल इंद्रियांना दृश्य नसले तरी चंद्रलोकावर असे उच्चतर श्रेणीचे जीव निवास करतात. शुक्लकृष्णे गतिर्होते जगत शाश्वते मते, एकया यात्यनावृत्ती मन्यया वर्तते पुनः. वैदिक मतानुसार प्रकाशमय आणि अंधकारमय असे या जगतातून प्रयाण करण्याचे 2 मार्ग आहेत. जेव्हा मनुष्य प्रकाशमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येत नाही, परंतु जेव्हा अंधकारमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येतो. तात्पर्य: आचार्य बलदेव विद्याभूषण यांनी छांदोग्य उपनिषदातून प्रयाण मार्गाचे आणि परत येण्याचे हेच वर्णन उद्धृत केले आहे. जे सकाम कर्मी आणि दार्शनिक तर्कवादी आहेत ते अनादी कालापासून अविरतपणाने जे या करीत आहेत. वास्तविकपणे ते श्रीकृष्णांना शरण जात नसल्यामुळे त्यांना अंतिम मोक्षप्राप्ती होत नाही. नैते श्रुती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्चित्, तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. हे अर्जुना, भक्त जरी हे दोन्ही मार्ग जाणत असले तरी ते कधीच मोहित होत नाही, म्हणून तू सदैव भक्तीमध्ये युक्त हो. तात्पर्य: भौतिक जगातून प्रयाण करताना जीव ज्या 2 मार्गांचा अवलंब करू शकतो त्या मार्गांनी अर्जुनाने विचलित न होण्याचा उपदेश या ठिकाणी श्रीकृष्ण अर्जुनाला देत आहेत. आपले प्रयाण योगायोगाने किंवा पूर्वयोजनेनुसार होईल याची चिंता भगवत भक्ताने कधीच करू नये. भक्ताने कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थित होऊन हरे कृष्ण जप केला पाहिजे. त्याने जाणले पाहिजे की या 2 मार्गांपैकी कोणत्याही मार्गाचे चिंतन करणे हे त्रासदायक गोष्ट आहे. कृष्ण भावनेमध्ये तल्लीन होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये सदैव युक्त राहणे होय. यामुळे भगवत धामात जाण्याचा मनुष्याचा मार्ग हा सुलभ, निश्चित आणि सुखरूप होईल. या श्लोकामध्ये योगयुक्त हा शब्द विशेष करून महत्त्वपूर्ण आहे. जो योगामध्ये दृढ आहे तो आपल्या कार्याद्वारे निरंतर कृष्ण भावनेमध्ये युक्त असतो. श्री रूप गोस्वामी सांगतात की अनासक्तस्य विषयान यथार्ह पयुज्यत. मनुष्याने भौतिक क्रियांपासून अनासक्त झाले पाहिजे आणि सर्व काही कृष्ण भावनेमध्ये केले पाहिजे. या युक्त वैराग्य नामक पद्धतीद्वारे मनुष्याला सिद्धी प्राप्त होते. यास्तव भक्त अशा वर्णनांमुळे विचलित होत नाही, कारण त्याला माहीत असते की त्याचा भगवत धामातील प्रवेश हा भक्तीद्वारे निश्चित होतो. वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत्न पुण्यफलं प्रदिष्टम्, अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम. जो मनुष्य भक्तिमार्गाचा स्वीकार करतो तो वेदाध्ययन, तपस्या, दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. तात्पर्य: हा श्लोक म्हणजे विशेष करून 7व्या आणि 8व्या अध्यायात वर्णन करण्यात आलेल्या कृष्ण भावनामृत भक्तियोगाच्या वर्णनाचा सारांश आहे. मनुष्याने आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली वेदाध्ययन करणे आवश्यक आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली वास्तव्य करीत असताना अनेक प्रकारच्या तपस्या केल्या पाहिजेत. ब्रह्मचर्याने आध्यात्मिक गुरूच्या गृही केवळ एक सेवकाप्रमाणे राहिले पाहिजे आणि दरोदरी भिक्षा मागून ती गुरूला अर्पण केली पाहिजे. तो केवळ गुरूच्या आज्ञेच अन्न ग्रहण करतो आणि जर एखाद्या दिवशी गुरूने त्याला भोजनाकरिता बोलविले नाही तर शिष्याला उपवास करावा लागतो. ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करण्यासाठी वैदिक संस्कृतीचे हे काही नियम आहेत. शिष्याने गुरूच्या मार्गदर्शनाखाली 5 ते 20 वर्षांपर्यंत वेदाध्ययन केल्यानंतर तो चारित्र्यवान सदाचारी व्यक्ती होतो. वेदाध्ययन
हे आरामखुर्चीत बसून गप्पा मारणाऱ्या तत्त्वज्ञानांसाठी नसून चारित्र्य निर्मितीकरिता असते. या प्रशिक्षणानंतर ब्रह्मचार्याला विवाह करून गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची अनुमती दिली जाते. गृहस्थाश्रमात असताना त्याला अनेक यज्ञ करावे लागतात, जेणेकरून तो अधिक उन्नती करू शकेल. त्याने देश, काल, परिस्थिती अनुरूप भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे सात्विक, राजसिक आणि तामसिक दानामधील भेद जाणून दान दिले पाहिजे. गृहस्थ जीवनातून निवृत्त होऊन वानप्रस्थाचा स्वीकार केल्यावर त्याला अरण्यवास, वक्कले धारण करणे, औक्षर इत्यादी कठोर तपस्या करावी लागते. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासाश्रमाच्या नियमांचे पालन केल्याने मनुष्य जीवनाच्या सिद्धावस्थेप्रत उन्नत होतो. त्यापैकी काही जण स्वर्गलोकाप्रत उन्नत होतात आणि अधिक प्रगती केल्यावर ते आध्यात्मिक विश्वातील निर्विशेष ब्रह्मज्योतीत किंवा वैकुंठ लोकात किंवा कृष्णलोकात मुक्त होतात. वेदांमध्ये या मार्गाचे दिग्दर्शन करण्यात आले आहे. परंतु कृष्ण भावनेचे सौंदर्य यातच आहे की भक्तीमध्ये युक्त झाल्याने मनुष्य त्वरितच वर्णाश्रमाच्या सर्व कर्मकांडांच्या पलीकडे जातो. इदं विदित्वा हे शब्द दर्शवितात की भगवद्गीतेच्या 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या उपदेशांना मनुष्याने जाणले पाहिजे. म्हणून मनुष्याने हे अध्याय पांडित्याने किंवा मानसिक तर्कवादाने जाणण्याचा प्रयत्न न करता भक्तांच्या सान्निध्यात श्रवण करून जाणून घेतले पाहिजे. 7वा अध्याय ते 12वा अध्याय यामध्ये गीतेचे संपूर्ण सार आहे. पहिले 6 अध्याय आणि शेवटचे 6 अध्याय म्हणजे मधल्या 6 अध्यायांवर आवरण असल्याप्रमाणे आहेत आणि हे मधील 6 अध्याय भगवंतांनी विशेष करून सुरक्षित ठेवले आहेत. भगवंतांच्या सत्संगामध्ये भगवद्गीता, विशेषतः मधील 6 अध्याय जाणून घेण्याइतपत जर कोणी भाग्यवान असेल तर तो तात्काळ तपस्या, यज्ञ, दान, तर्क इत्यादींच्या पलीकडे जाऊन स्तुत्य बनतो. कारण या सर्व क्रियांचे फल मनुष्याला केवळ कृष्ण भावनेद्वारे प्राप्त होऊ शकते. ज्याला भगवद्गीतेवर अल्पशी देखील श्रद्धा आहे त्याने भक्तांकडून भगवद्गीतेचे ज्ञान प्राप्त केले पाहिजे. कारण 4थ्या अध्यायाच्या प्रारंभी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवद्गीता ही केवळ भक्तच जाणू शकतात. इतर कोणीही भगवद्गीतेचा उद्देश पूर्णपणे जाणू शकत नाही. म्हणून मनुष्याने भगवद्गीता ही मानसिक तर्कवाद्यांकडून न जाणता कृष्ण भक्ताकडूनच जाणून घेतली पाहिजे. हे श्रद्धेचे लक्षण आहे. जेव्हा मनुष्य भक्ताचा शोध करतो आणि शेवटी त्याला भक्तांची संगती प्राप्त होते, तेव्हाच वस्तुतः मनुष्य भगवद्गीता जाणण्यास आणि तिचे अध्ययन करण्यास प्रारंभ करतो. भक्तांच्या सत्संगामध्ये प्रगती केल्याने मनुष्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये तो स्थित होतो आणि अशा सेवेमध्ये भगवान श्रीकृष्ण त्यांच्या लीला, रूप, कार्य, नाम इत्यादींशी संबंधित असणारे सारे संदेह नाहीसे होतात. हे सारे संदेह पूर्णपणे नष्ट झाल्यावर मनुष्य आपल्या अध्ययनामध्ये दृढ होतो. त्यानंतर भगवद्गीतेच्या अध्ययनाने त्याला आनंद प्राप्त होतो आणि आपण सदैव कृष्ण भावनाभावित असल्याची भावना त्याला प्राप्त होते. अत्यंत उन्नतावस्थेमध्ये मनुष्य पूर्णरूपे श्रीकृष्णांच्या प्रेमामध्ये पडतो. जीवनाच्या या परमोच्च सिद्धावस्थेमध्ये मनुष्याला श्रीकृष्णांच्या आध्यात्मिक विश्वातील धामाची, गोलोक वृंदावनाची प्राप्ती होते आणि त्या ठिकाणी भक्त नित्य आनंदमय होतो. या प्रकारे भगवद्गीतेच्या अक्षर ब्रह्मयोग या 8व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.